महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासात एक निर्णायक अध्याय जोडला जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण मंजुरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो प्रकल्प हा विशेष ठरतोय। गोल्ड लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मेट्रो मार्गिकेमुळे केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नाहीये, तर मुंबई महानगर प्रदेशाच्या शहरी विकासाची संकल्पनाच नव्याने आकार घेणार आहे। या प्रकल्पामुळे तिसऱ्या मुंबईत नेमकी कशी क्रांती घडणार आहे, पाहूयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महा टीव्ही मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत सुमित घोरपडे। मुंबई आणि नवी मुंबई आज एका ऐतिहासिक वळणावर उभ्या आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रारंभासोबतच आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना थेट जोडणाऱ्या वेगवान मेट्रो मार्गाला मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे तिसऱ्या मुंबईचा संकल्प आता अधिक ठोस होताना दिसतोय। या गोल्ड लाईन मेट्रोमुळे मुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांदरम्यानचा प्रवास अवघ्या 30 मिनिटात पूर्ण होईल। आता जो प्रवास वेळखाऊ, तणावपूर्ण आणि अनिश्चित आहे, तो भविष्यात वेगवान, सुकर आणि नियोजनबद्ध बनेल। ही मेट्रो लाईन मुंबई मेट्रो तसेच नवी मुंबईतील विद्यमान वाहतूक जाळ्याशी थेट जोडली जाणार असल्याने महामार्गावरील आणि पुलांवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल। या प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच PPP मॉडेल अंतर्गत करण्यात येणार आहे। या प्रकल्पासाठी आवश्यक 22,000 कोटी रुपये हा अंदाजित खर्च केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार प्रत्येकी 20% निधी व्हायबिलिटी गॅप फंडिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असून उर्वरित 60% गुंतवणूक ही खासगी विकासकाकडून केली जाणार आहे। त्यामुळे सरकारी तिजोरीवरील भार कमी होताना प्रकल्पाची गती आणि कार्यक्षमतेतही वाढ होणार आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची धुरा सिडकोकडे देण्यात आली असून खासगी कन्सोर्टियमच्या भागीदारीत हा प्रकल्प बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर मॉडेलवर विकसित केला जाणार आहे। ही मार्गिका कशी असेल हे पाहूयात। एकूण 34.89 किलोमीटर लांबीची ही मार्गिका असेल। हा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 पासून सुरू होईल आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 येथे समाप्त होईल। यामध्ये 9.25 किलोमीटरचा मार्ग हा भूमिगत असेल, तर उर्वरित 25.64 किलोमीटरचा मार्ग हा एलिव्हेटेड म्हणजेच उन्नत असेल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा संपूर्ण शहरी परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरणार आहे। परिणामी नवी मुंबईत लॉजिस्टिक, कार्गो, हॉटेल्स, कॉर्पोरेट कार्यालय आणि व्यावसायिक संकुलांचा वेगाने विस्तार होताना दिसतोय, ज्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होते आहे। गोल्ड लाईन मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचा संयुक्त परिणाम म्हणजे नवी मुंबईला रिअल इस्टेट हब म्हणून पुढे आणत आहे। मेट्रो स्थानकांजवळील आणि नवी मुंबई विमानतळ कॉरिडॉर मधील भागांमध्ये मालमत्तेच्या किमतीमध्ये वाढ, भाडे बाजारात देखील तेजी आणि नव्या निवासी व व्यावसायिक प्रकल्पांची मागणी झपाट्याने वाढताना दिसते आहे। तळोजा, पनवेल, उल्वे, खारघर, द्रोणागिरी आणि रोडपाळी हे भाग आगामी काळात विकासाचे नवे केंद्रबिंदू ठरतील। केवळ शहरी परिवर्तन नाही, तर या ठिकाणी रोजगाराच्या संधींची नवी परिसंस्था देखील आकार घेत आहे। विमान सेवा, लॉजिस्टिक, किरकोळ व्यापार, आदरातिथ्य सेवा, IT आणि विविध क्षेत्रात हजारो नोकऱ्या निर्माण होतील। त्यामुळे लोकसंख्येचा ओघ देखील वाढेल, गृह प्रकल्पांची मागणी देखील बळावेल आणि नवी मुंबई अधिक गतिमान, बहुआयामी शहर म्हणून उदयास येईल। मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असून विकसक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार नवी मुंबईकडे दीर्घकालीन संधी म्हणून आता पाहत आहेत। दशकानुदशके नवी मुंबईकडे मुंबईचा पर्याय म्हणून पाहिलं जात होतं, मात्र आता तीच नवी मुंबई मुंबई महानगर प्रदेशाची प्रमुख विकास इंजिन बनत आहे। जागतिक कनेक्टिव्हिटी, स्मार्ट पायाभूत सुविधा, नियोजित शहरी विकास आणि शाश्वत वाढ यांचा संगम येथे प्रत्यक्षात उतरताना दिसतोय। मेट्रो कनेक्टिव्हिटी, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि स्मार्ट सिटी संकल्पनेच्या एकत्रीकरणातून नवी मुंबई भारतासाठी पुढील पिढीचे आदर्श शहरी मॉडेल ठरण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे। गोल्ड लाईन मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ वाहतूक प्रकल्प नाहीत, तर ते महाराष्ट्राच्या प्रगतशील दृष्टिकोनाचं एक प्रतीक आहे।
या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MahaMTBच्या फेसबुक पेजला लाईक करा. आमचं YouTube चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtb.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.